नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय प्राध्यापक बा बोधे यांची साती आसरा ही कादंबरी आणि आज भाग तिसरा. पण तत्पूर्वी तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकच विनंती की चॅनल सबस्क्राईब करा प्लीज. ऐकूयात साती आसरा भाग तिसरा. ऊन मी म्हणत होतं. बसल्या जागेवर माणसाच्या अंगातनं घामाच्या धारा निघत होत्या. नव्या हिरीव मोटार सुरू होती. 7-8 पोरं आरामात पवत होती. कुणी मुटका टाकत होतं, कोण सुळका हाणत होतं, कोण तळखडा काढत होतं. कोळ्याच्या पोराची भानगड जणू पोरं इसरून गेली होती. मधीच एक पोर हास्य हुस्य करत बाहेर आलं. घाम नेथळल्यागत करत वर पळत आला आणि म्हणलं, "अरे लेका, माझा पाय एका बाईनं वाढला." "कुठं?" "अरे त्या थारोळ्याखाली." पोरं पाटापाटा पायरीवर आली. दोन्ही हातांनी तोंड निरपून बघायला लागली. कुठं काय दिसेना. मग वाल्या अंगानं तिथंच बसली. पान निवळी गत एक बायावर आली. केसांचा पसारा पाण्यावर पसारला तसं तसल्या उन्हाची पोरासनी हुडहुडी भरली. लागली पाळाय पोरं. 7-8 पोरं, अरुंद पायऱ्या. एक घासारलं. पायरीवरनं बदागदिशी हिरीत आपटलं, लागलं वरडायला. पाण्यातली बाई गडप झाली आणि पोराच्या अंगातनं वारं गेलं. "अरे लेका, पाळा पाळा, संतू दादाचा भीम्या पाडला." पोरं कशाला आत उतरत्या ती. भीम्या पुन्हा 7-8 पायऱ्या चढून वर आला आणि कोल मडून आत पाडला. नशीब मोटारीचा मालक सीतारामांना मोटार का बंद झाली ते बघायला आला. पोर व्हालपटलं हे कळल्यावर टाकली उडी त्यानं. 3 डाव हिरीत आपटलेला भीम्या त्यांनी खांद्यावरच बाहेर आणला. पोर थाड 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 उडत होतं. कोणाचं आहे रे? "पाटलाचा पाहुणा आहे, संतू दादाचा लेक भीम्या." "काय झालं काय एकाएकी?" "साथी आसराने धरलं." बैलगाडीतनं पोर घरी पोचवावं लागलं. पाटलाचा जावाय संतू गेली 16 वर्ष गावातच घर जावाय म्हणून राहिलेला. त्याचंच पोर धरलं म्हणल्यावर पाटलाचं घर लागलं गाळा काढाय. गोरगरिबासनी चापकानं हाणणारा पाटील आलाच माकडागत खिमान जाळत. "अरे कोण कोण गाबडं पवत होतं?" "एक होतं वय, सध्या शंकऱ्या माल्या ग्याना, आपला तो फडतऱ्याचा इटोबा, लय पोर." "भूतानं ब्याधावलं?" "भूत नव्हतं हो, गोरीपान बाई होती मोकळ्या केसाची." "कमाल आहे. मागं कोळ्याच्या पोराला बी असंच झालं. काहीतरी भानगड आहे. चल रे गाण्या, बघून येऊ." "पहिला भगत बोलवा, पोर मरतंय का जगताय अशी अवस्था आहे. अहो ताप बघा की, अंगात चूल पेटली जणू." "नाही बघत काय आला नाही, म्हणला झाड सोडवायचं असलं तर मांगवाड्यात घेऊन या." काय करते ती माणसं. पोराची पालखी बाबू मांगाच्या दारात. पोर डोळं फिरवायचं, घाबरलेगत वरडायचं. बाबूच्या देवावर हे पुढं माणसांनी गर्दी केली. त्याची गोरी पान सून सारी मांडामांड करत होती. जशी पोरानं सून बघितली तसं वरडलं, "भूत भूत," आणि लागलं त्या सुनेच्या दिशेनं बोट नाचवाय. रमा पाटील लागला संशयानं बघायला. म्हणला, "बघत लय कोयचाळ केलाय साथी आसरानी हिरीत. मोटार सुरू करून पाणी पाजाय गेलं की इकडं मोटार बंद होतीय. माझ्या बहिणीचा ल्यूक यो, बाचा आहे माझा, नीट बघा." आईला हयत गेली माझी शिवारात वावरण्यात, कवा साथी आसरा दिसल्या नाही ती. "बघायच्या ती घ्या." "वय वय बघायच्या ती. त्यासनी म्हणावं पोरसनी कशाला भ्या धावताय, माझ्यासारख्या गाड्याला दावा. नाही एकेकीचं पातळ फेडून घेतलं तर नाव बादला. मूर्ख आहे तू, मूर्ख. पाटलाचा ब्याटा न हरभऱ्याचा गाटा. जय बजरंगबली, तोड दुश्मन के नली, देख गली गली, साले कहाँ चली, अब तो मिली." भगत हसला. मोर नारळ ठेवला. त्याच्या शेंडीवर त्याल वाचलं, लागला दूरने गायला. माणसं घाबरली. भगत लागला थरथयाट करायला. पोराला मोर बशिवलं, डोळं वाटारात म्हणला, "4 हाताचं भूत आहे." "वय." "बाई आहे का बाबा आहे?" "बाय हाय." "हसून तुला बोलिवलं."
वय ब्यादावलं. वय पाटील केस हाताबाहेर गेलिया, हलवा लगेच घालवा. काय झालंय काय? पोरच मेंटल गेलंय. साधी बाया नवही. काय म्हणतोय मी. आणि हाणली ना पोराला कानपटीत. लागलं पोर घुमाय. मग भगत बी लागला घुमाय. कुठली आहेस तू? पटकन झाड सोडायचं, नाही तर ह्या बाटलीतच बंद करतो. मी हितली नाही. कुठली आहेस? आगगाडीतली आहे. पाटील, यो तुमचा बाचा कवा रेल्वेनं प्रवासाला गेला होता का? अथर्व 8 दिवसापूर्वी तर आगगाडीनं आलाय. नाही जमणार. उचला. केस हाताबाहेर चालली आहे. अहो तसं कसं भगत, काहीतरी करा. जंक्शन आहे भूत. याला बाटलीत कोंबाय पाहिजेन. मग कोंबा. खर्च झेपल का? अहो काय खर्च येईन त्यो करू. गर्दी का केली र? पाळा पाळा चाला. पाटील भूत परवडलं, पण ही माणसांची गर्दी नको. घालवा घालवा, बाहेर घालवा. पाटलानं माणसं बाहेर घालवली. भगत लागला घुमायला. 2 थोबाडात पोर त्यानं जागेवर झोपिवलं. देवाऱ्यावरला गुलाल दिला, नारळ दिला. यो परसा देवाऱ्यावर ठेवा. हे भूत पाण्यात न पाजा. हलगर्जीपणा कराल, बाचा घालवून बसाल. इकडं बघा, एवढं पैसे लागतील ह्या बैला बाटलीत कोंडायला. मजी 500? एवढं. 5,000? शाबास बेटा शाबास. 5,000चा बंदोबस्त उद्या दिवस उगवायच्या आत कर. मी भूताला दरवाजाच बंद करून टाकतो. पण ही बाटली लांब पुरायला पाहिजे. अपुरीन की. आणखीन काय? ओरपाट्या पाकाच्या 2 कोंबड्या आणि 12 लिंब टाका. वय भक्तानं पोराच्या तोंडावनं हात फिरवलं, कानाजवळ तोंड नेलं, काहीतरी बोलला. पोर खडखडीत बरं झाल्यावानी लागलं की हसायला. रामा पाटील बी भाव चाळला. गळून गेलेलं पोर एकाएकी चांगलं कसं झालं? काय समजना, पण काहीतरी मिस्टेक आहे. यो बाब्या गावचं बारसं जेवलाय. भाच्याला घेऊन मग वाळला घराकडं. 2 दिवस वालांडलं तरी पाटील 5,000 रुपये घेऊन येईना मानल्यावर बघत खावाळला. त्याने 4दा निरोप पाठवला. पाटील आलाच नाही. मग भगत टिळा लावून काठी आपटत गेला. काय पाटील, गावात राहायचंय का जायचंय? अरे ब्या कोणाला घालतो तू? मी बोधवीत नाही मानत. लेका माझी मालकीची हिर. साती आसरा काय तिथं मुक्कामाला आलत्या काय? का गावात दुसऱ्या हिरी नाही ती का? त्यांचा राहावा आहे तिथं. जेव्हा मला दिसतील तेव्हा बघू. जा आता. पैशाचं काय करताय? 5 रुपये सुधीक देणार नाही. जीववर आलाय का पोस्टानं मोहर पाठवलाय? रामा पाटील तरकाटला. आधी पाहिलवान गडी उचलला भगत आणि रापदिशी आपटला. झिंज्या धरून वाढले. बाबू वारडला. तुझी बानामती एका झटक्यात काढल. पैसे कमवायला बसला वे रे तू? गप जायचं मागवाड्यात. तुझ्या साती आसरसनी म्हणाव, असल हिम्मत तर मला तोंड दावा. पाटलीन म्हातारी आली पळत. पोरालाच मुसकाडीत मारली. भक्ताचा पायदा राहायला लागली. पोराला काय कळतंय माझ्या? जा बाबा तू. मातोश्री, तुम्ही आला म्हणून याला सोडतोय, नाही तर एका मिनिटात ह्याचं कुत्रेचं पिल्लू करून टाकल. जातो. देणं पोच करा 4 दिवसात. पाटलीन लागली पोरावर राग काढाय, शिव्या द्याय. मग रामा बी काय बोलला नाही. काठी नाचवत हिरीकडं झुकला. ताड ताड पावलं टाकत रानात आला. सपरात गेला. गड्यानं भाकरी मोहरं आणली होती, खाऊन टाकली. ल्यापाटं टाकलं. 200 फुटाव हिर. कालवनाचा मोकळा डबा घेऊन गेला. हिरीत उतारला. गार पाणी. सूर्यदेव कल्ल्याला. भिताडाची सावली पाण्यावर हालत असलेली. नाही म्हणलं तरी हिरीत मारणाचा गारवा जाणवत होता. उगी शेवाळल्यागत करपट्ट वास येत होता. त्याने खाळा खाळा डाबा धुतला. पाणी प्याला. बसला पायरीव हातपाय घासत. आलीच एखादी अप्सरा तर दारायची.
खांद्यावर घेऊन सरळ सापार गाठायचं. पण अर्धा तास बसून बे कोणा आलं नाही. आलावर तर मोर फुला कोळींची भन सोमा कोळीन. राम पाटील, काय पाणी प्यायचंय का? वय की. पायऱ्या तुटल्या ते हिरीच्या. बसा धावो, मी घागर आणतो. रामा पाटील गेला, गागर घेऊन आला. दोघे पाणी प्यायल्या. सुला म्हणाली, पाटील, कितीच्या वागताला साती आसरावर येते ती? का? ॲडव्हान्स बुकिंग करायचे का? काय बोलताय पाटील, भावानी माझ्या तुम्ही. साती आसरा बघाय भाग लागतं. कोण म्हणलं असं? सारी दुनिया म्हणती. ज्याला साती आसऱ्या दिसल्या त्याचं शिवार पिकलं, घर पिकलं, लक्ष्मी स्वतःच्या पायानं चालत येते. काय येड आहे का खोळं तुम्ही? हा, जग कुठं चाललंय, तुम्ही कुठं चाललाय? आता हे लिंबू बघा. या लिंबात पाणी आहे का रागात आहे? नीट बघा. मागणं म्हणाल आधीच कापलं होतं. नाही, पॅक बंद आहे की लिंबू. आहे ना? मग यो चाकू घ्या आणि कापा. आणा इकडं, मीच कापतो. त्यानं सरा लिंबू चाकूनं कापलं. लागलं त्यातनं रागात गाळाय. हा तर द्यावा, लिंबातनं रागात? हे काय? काय डोळं वाचून बघताय? या चाकूला मी पहिलंच मिथिल ऑरेंज लावलं होतं. त्याचा लिंबातल्या पाण्याशी झाला संयोग. काय नसताना मी बी कुठं बी आग लावून दाखवल. मावशीबाई विज्ञान लय पुढं गेलंय. यो बाब्या मग घालतोय टोप्या गावाला. अहो, आम्हाला साती आसरा बघायच्या होत्या. म्हणलं आज बाजाराचा दिवस, नक्की वर येत्याल्या. असं करा, आता पायरीवर जाऊन झोपा. नाही आज आल्या तर उद्या सकाळी येत्याला उठवायला. खोळीन लाजली, वळली घराकडं. सुला फुलाईला म्हणायला लागली, नसीब लागतं बाया साती आसरा दिसाया. मग बसूया की कुठेतरी, दिवस मावळ्यावर जाऊ. तेच म्हणते मी, त्या पाटलाच्या सापरावर थांबू. तिथं माणूस बी असते. काय बरं वाईट झालं तर मासनासनी हाका मारायची. मला एक डाव साती आसरा दिसू दे ग, मग बघ वळवून ओगले वाडीलाच नेते. इतक्या लांब येत्याला त्या? अगं कुठं बी येत्या त्या. पार दिल्ली पावतर जात्या त्या, निवडणुकीला उभं न राहता. कमाल आहे म्हणायची. तुला काय खुरपं चालवण्यापरीस माहिती. साती आसरांच्या पायाखाली सोनं, रूपं, चांदी फुलागत फुलती. एक डाव देवानं मला साती आसराचं दर्शन घडवावं. एका वर्षात बंगला बांधते. अगं कुबेराची संपत्ती माणसाला द्यायला देवानं पाठवलंय त्यासनी. म्हणजे सोनं नाणं सर्गात असतं? अगं सारं असतंय जमिनीवर, माणसाला दिसत नाही. माणसाला भाकरी दिसन, दारू दिसन, धनद्रव्याचा हांडा कशाला दिसतात? तिथपाव तर पोचिवणारा कोणीतरी भेटाय हवा का नाही? हा बाया, हे बाकी खरंय. दोघी सापरात आला म्हणल्यावर पाटील हातरुणा उठून बसला. दोघींनी बी साती आसरा बागायचा हाटच धरला. पाटील हसला. दुसरं लेफ्ट घेऊन उठत म्हणला, तुम्ही बसा या लेफ्ट्यावर, मी झोपतो तिकडं शेवग्याच्या खाली. आल्या साती आसरा तर हाक मारा, एकीला पिळून काढतो. नाय गरवर करून सर्गात पाठवले तर नाव बादला माझं. खोळीनी लाजल्या पाटील गेला. सुला म्हणली, काय भाड्या चाबरड बोलतोय. सापरं लागल तवा कळल. साती आसराचं कान लय लांब असत्यात. हिथं बोललेलं त्यासनी सर्गात ऐकू जाते. देवादिकाची कवा चेष्टा करू नये. आणि त्यो कोण ग हाय माणूस हिरीव? काय बाजार करी दिसतोय. पड जरा. सोलाई पडली. पडल्या जागी तिचा डोळा लागली घोरायला. फुलाई वैतागली. 4 वाजून गेल्या तरी बाया उठाय तयार नाही. आता काय करायचं? गादा हलिवलं तरी उठतीय कुठं? अगं उठ की, साती आसरा आल्या. तवा पटकन उठली. कुठं आहे ती? काय झोप आहे का झोप्याचं खूळ आहे? बाप आहे गाड्यावानी घोरतीय सोय. दाजी बरा पळून जात नाही. आल्या होत्या का साती आसऱ्या? मग बगाडाव बसल्या होत्या, गेल्या उड्या टाकून. मार थापा, कळतंय मला. दोघी निघाल्या घराकडं. रामा पाटील म्हणला, काय कटाळा होय. आता तर खरा टाईम झाला त्यांचा, आणि तुम्ही निघाला घराकडं. कमाल झाली. तांबा पाळताय कुठं तुळशीदासीन भाकरी घेऊन. खरं म्हणताय का चेष्टा करताय? अहो खरं सांगतोय. तेवढ्यात रामा पाटलाचा गडी केदाऱ्या पळत आला. पाटील लवकर चाला. काय झालं काय?
2 साथी आसरा पावते ती. खरं सांगतोय काय? देवा शपथ. पाटलाच्या मोर कोळणी पळाल्या. पाटील आपला हळू निघाला. गप कोळणीच्या मागे येऊन उभा राहिला. मासा पावल्यागत पावणाऱ्या साथी आसरा फुलानं बघितल्या. सुलानं तर लगे हातच जोडले. हिरीत बघत बोहीला डोसकं टेकिवलं. देवकन्ये सुखी ठेव आमसनी, गरीबाव धान ठेव. पावणाऱ्या दोघी आसरा पायरीवर आल्या. सुलाला खुणवाय लागल्या. सुला निघाली, फुलानं धरली, वडली माग. अगं डोसकं फिरलं काय? कुठं निघाली? अगं सोड की मला, पाया पडते जाऊ दे, मला पाया पडते जाऊ दे. रांजणभर रुपये घेऊन येते. रामा पाटील आला पुढं. हिरीतल्या बायाने हळत म्हणला, त्या गरीब कोळणीला कशाला बोलिवताय? मला बोलवा की, धावतो हेस का तुम्हाला? कुठं जात आहे ते तर बघतो. रामा पाटलानं कापडं काढली, टाकली उडी. पाणी गढळल्यानं बाया काय कुठं दिसल्या नाही. ती आला तसाच वरती. कोळणी आकरीत घडल्यावाने उभ्याच. अरे का थांबलाय तुम्ही? पळा की. साथी आसरा खाली तळाला नेऊन मारतील ठार. मड तरंगलवर, आम्हाला द्याल पाठवून तुरुंगात. पळा. बघितल्या ना भावाने, झालं समाधान. फुलाय, तुझ्या अक्काला नीट समजीव. गाठा म्हणा ओगलेवाडी, पाहिजे तर एक्सप्रेसनं साथी आसरा तिकडं पाठवून देतो. जोरात हसला. बायका चापापल्या. लगा घराकडं वळल्या. सुलाई खुश होती. साथी आसराने तोंड धावलं, हातांनी खुणावलं. दैव आपलं चांगलं म्हणून हे घडलं. सोमवारचा दिस, उपासाचा दिस. फुलाय, सगळ्यांचं नशीब फळफळणार. कंच्या बी कामाचा टाईम यावा लागतो. तुला सांगती, इथनं मोर कवा मला आसराने बोलिवलं ना तर अडवायचं नाही. मी जाईन पोतभर नोटा आणीन. फुलाई तिचं खोळ्यावानी ऐकायलाच लागली. घरी आली तरी सोलाईच्या टाळक्यातनं साथी आसरा जात नव्हत्या. ती सारखी फुलाला म्हणायची, तू आडवाय न गवतस, मी गेली असती. धनाचं असं गठळं आणलं असतं का तुला जेलंबर गादीव बसून खाता आलं असतं. दोघींनी बोलिवलं मला. माझं नशीब चांगलंय. देवांगानांचं दर्शन घडाय भाग्य लागतंय. तुला सांगते फुलाय, रात्री जागी राहा. कुणी बोलिवलं तर मला उठीव. मी जाईन, नेत्याला तिकडं जाईन. पुन्हा सांगते, तू आडवी पडू नको. अगं तुला पटन तसं कर, माझं काय म्हणणं नाही बाया. पण ह्यो भूताटकीचा खेळ सगळ्यात वाईट. माणसाला जन्मातनं उठवतोय. उठवू दे, मी हाय खंबीर. वाढल्या ताटावनं उठणे इतकी मी काय दूधखोळी नाही. तुला वाटत असेल मी गंमत करती, पण काळजातनं बोलतीये मी, हे ध्यानात ठेव. चालत येणाऱ्या लक्ष्मीकडं मी पाठ फिरवणार नाही. बरं बाया, जेव आता, सकाळ धरणं काय खाल्लं नाहीस. पोट भरलं माझं साथी आसरा बघून. असं का करती खोळे? अगं जायचं असेल तर जा. पण तुला सांगतं, साथी आसराच्या पंजातनं आज पाव तर कोणी माघारी आलेलं नाही. मी येईन ग, तू बघत राहा. चांगलं जेव, माणसानं पोट कधी मारू नये, पोटभर खा. सुलाईनं घातली मांडी, पोट भरून जेवली. तिथंच उशी दुमडून पडली. रामा पाटील आरामात टपरीत बसला होता. काढा ऊस खात होता. दात त्याचं लोखंडावानी बळकाट. खडाडा टिपर फोडायचा, करा चावायचा, चुईटी थुक करून थुकायचा. तेवढ्यात सालगडी आलाच पळत. पाटील उठा लवकर. कार 5-6 बाया हिरीत पावते ती, नक्की साथी आसरा असणार. असल्या उन्हाच्या पावत्यात मग टाईमच आहे त्यांचा येऊ. चला. तू ग बस इथं, मी जातो लपत. वाघर लावणाऱ्या कानफट्या गोसाव्यागत रामा पाटील लपत गेला. हेरीच्या कोपऱ्यावरनं वाकून बघायला लागला. 5-7 जणी होत्या. दोघी पायरीवर बसल्या होत्या. दोघी थराला धरून किसबिजत होत्या. बाकीच्या पवत होत्या. हातातला धोंडा सावरत रामा पाटील पुढं धावला. तो तुमच्या माईला लोकासनी फसवता वय? पायरीवरल्या आसराने टाकली उडी. रामा पाटलाने भिर्र दिशी धोंडा मारला. एकीचं कपाळच फुटलं. तरी ती घुसली पाण्यात. साऱ्या पाण्यावर रक्ताचा तवंग. पाटील उड्या हाणत आत हिरीत उतरला. बघता आसरा झाल्या गडप. रामा पाटील पायरीवर बसला. तंबाखू काढली. आरामात माळला. दाढ खाली लावून पाण्यात वाकून बघायला लागला. कुठं पळताय? एकेकीला ताणून हाणन मी. मला बी रामा पाटील म्हणतात. माणसावानी भूताला बी रागात असतं म्हणा की. ए गणपा ये खाली ये. हे बघ, टाळकं फोडलं एका आसरेचं. रागात बघ कसं त्याला वाणी तवंग पसरलाय.
अयो बाबो, 7 आसराचं टाळकं फोडलं तुम्ही, लय वाईट केलं. तुझं बी फोडील. जाऊन गावात सांग. अहो असं भर दुपारी हिरीत कशाला बसलाय? चला घरी चला. भोताक्यातच नाही गप करायचं का दुखवायचं? मला सांग गाणफ्या, गावात डॉक्टर किती वाजता येतो? का हो? माझ्या पोटात दुखतंय. 5 वाजता येतो, 7ला तर जातो. चला वर, शाळू भांगलायचा पाडलाय. चल बरी आठवण केली. 5-6 बायका सांग मागवाड्यात जाऊन. सांगेल की, रोजगारच नाही काय तो वाटाय. पाटाचं काम बंद पडल्यापासून माणसं मोकळीच आहे ती. रामा पाटील वर आला, पोटभर जेवला, मग मनासारखा हिरीत पावला. वली चड्डी टाळक्याला बांधून शिवारात फिरायला लागला. फिरत फिरत शेवयाच्या झाडाजवळ आला. कालवनाला शेंगा पाडल्या. गणपाला भांगरायला बसवलं, स्वतः सुटला घराकडं. आई म्हणली, लवकर आलास? काय करायचं रानात बसून? शाळवाला पाणी पाजलं का? ते संध्याकाळी पाजणार आहे. उन्हाचं रान लय पाणी पितं. 5 वाजायच्या त्याने डॉक्टरचा दवाखाना गाठला. दवाखाना कसला? जुनात कोंबड्या डालायचं घर. मोकळंच पडलं होतं. डॉक्टर आपला यायचा तालुक्यासनं. पोतं हासरून बसायचा, सोया टोचत. भाळ पांघरून तिथंच दगडावर रामा पाटील बसला. हिथंच बाया यायची, दगड गाठून बसायची. डॉक्टर यायच्या आधी पेशंट यायचं. येणाऱ्या पेशंटांना रामा पाटील निहाळत होता. तेवढ्याच सरी मांगीन आली. टाळकं फुटलेलं, पातळाची चिंधी त्याच्यावर बांधलेली. ती आली, ती सरळ रामा पाटलाच्या जवळ मातीत बसली. भाळ मारलेला रामा पाटील गर्दीशी वाळला. काय लागलं ग? हां, कुठं काय? पाटलाला बघून ती गप्पल्ली, लागली लाटपट आहे. नाही नवं, लागलं कसं? धडकली हो अंधारात. अंधारात धडकली का? हिरीत टाळकं फुटलंय. तुला काय वाटलं मी ओळखलं नाही वय? तेवढ्यात डॉक्टर आला. तशी ती उठली, पाठोपाठ आत गेली. कपाळावर पट्टी बांधताना डॉक्टर म्हणला, काय लागलं काय? दगड लागला हो. इंजेक्शन घ्यावं लागेल. पट्टी मारून इंजेक्शन घेऊन सरी पळाली. रामा पाटील गेलाच मागोमाग. आडवा होत म्हणला, खरं सांग, मागाशी होतीस का नाही तू हिरीत? बॉम्ब ठोकी ना अंगाला हात लावला तर. पाटील झाला म्हणून मांगाच्या बाया काय तुला इस्टेट वाटले होय? घ्या चोराच्या उलट्या बॉम्बा. आता काय बोलायचं? बरं वाटत आवाज चढवतीय. काय भलता चालता आरोप केला तर काय घ्या. या सगळ्या घटनेमागं काहीतरी भानगड आहे. याच्या मागं बाबू मांगासारखा सूत्रधार आहे. पण बाया जात्या त्या कुठं? पाण्यात गडप कशा होत्या ती? हे काय कळना. मगाशी धोंडा खाणारी बाया हीच, पण पाण्यात शिरल्यावर भुईवर कशी आली? तासभर आपण पायरीवर बसलो होतो. एवढा टाईम बाया पाण्यात राहतील? शक्यच नाही. ते काय कासवाची आवला देवय? कुठं तरी काहीतरी गोळ आहे, पण कळणार कसं? भिकोबा जोशाला विचारलं. तो शिकलेला आहे, कुठल्या चळवळीतनं कामं करतो. तो काढल काहीतरी मार्ग. कानामागं गोचिड्या लागल्यावाने लय आंबिवलंय या 7 आसराने. तो मनाशी विचार करत घराकडं आला. बायकोला ताट वाढाय सांगितलं. तिने ताट मोर ठेवत विचारलं, तिन्ही सांचं भाळ मारून कुठं हिंडताय? चोर होडाकतोय, गावतोय कुठं? कुठला चोर हो? आहे गावातलाच. मालनबाई, मला सांगा, तुमचा 7 आसरा विश्वास आहे का? मी असलं काय मानत नाही. अडाणी माणसांची भ्रम आहे ते सगळे. मग आपल्या हिरी 7 आसरा कशा वावरत्यात? तुम्ही डोळ्यांनी बघितल्या का? वै की, त्यातल्या एकीचं टाळकं फोडलंय आज. साऱ्या हिरीत रागात. काय म्हणताय? खरं तेच सांगतोय. मग सापडली असेल. पळाली ना, पाण्यात गडप झाली. पाण्यात गडप कसं शक्य? तेच कळना झालंय. टाळक्याला मुंग्या लागायची पाळी आली. खोटं म्हणा होतं पाण्यावर रागात सांडलंय, आणि खरं म्हणा होतं पाण्यात बाई गडप झाली कशी? पाणी आत यायला कोणीकडनं पाट बीट नाही ना? आता आलंय ध्यानात. मालनबाई, मानलं तुम्हाला. काहीतरी चोर वाटे. आई कुठे? त्या झाडपाल्याचं औषध वाटत असतेल. जेवण उरकून तो म्हातारी जवळ आला आणि म्हणला, काय करती ग? बाबा, पोट दुखायचं थांबावं म्हणून औषध वाटती. कोणाला द्यायचे? त्या नरबदाला पाहिजे, काकड्याचे. तू जेवला का?
वय तू कावा जेवायची? पहिलं काम मग जेवण. अगं मला सांग, आपली हिर खांदून किती वर्ष झाली? अरे माझ्या लग्नाच्या आधी खांदली आहे. का रे? पाणी यायला बाहेरनं पाठ आहे का? पहिला होता. वड्यातनं हिरी पावतर आणला होता. आता बुजला पुरानं. का रे? काय नाही ग, सहज वाटलं म्हणून विचारलं. तुझ्या टाळक्यात कवा काय येईन सांगता यायचं नाही. ती वाटी घे, नीट पूस आणि नीट आता कसं औषध पाण्याबाबतीत माणसानं सावध राहावं. पण आई मला एक सांग, वड्यापासनं हिरी पावतर वाट खांदलेली आहे का? अरे खांदली म्हणजे काय? सरळ पाटच आहे. हिरीला पाणी कमी पडलं की त्यातनंच पाण्याचा लोट वळवून हिरीत आणायचा. तुझा आज जा. कमाल आहे. मग आगगाडीच्या बोगद्यावानी वाटे. पण काळ बदलला, निसर्ग बदलला, पाऊस मनासारखा पडायला लागला. कोण बघतंय वाट? नाहीतरी हिरीला बी लय जिवाळा फुटल्यात. रामा गप झाला. झोपायला माडीव गेला. रातभर त्याला काही झोप आली नाही. साती आसरा वाट काढत हिरीत येत असत्याल्या. आतल्या भगदाडातनं वाटेला लागत असत्याल्या. लांबनं बघणाऱ्याला काय कळतंय? काय झालं तरी वाट हुडकाय हवी. साती आसरांच्या मागाव जायला हवं. रातभर त्याच्या टाळक्यात तोच विचार, दुसरी बातच नाही. हे सगळं हुडकून काढायला पाहिजे. साती आसरांची एकदा जिरवायला पाहिजे. त्यासनी बी कळलं काय केल्यावर काय होतं. बाबू मांगाचाच हा डाव असणार. मांगवाड्यातल्या गोऱ्या गोमट्या पोरी त्याने गोळा केल्या असणार. त्या बी सगळं शिकवल्यावानी करणार. खायला चपात्या, रंगडंग करायला पैसे मिळाले हो, त्यासनी आणखीन काय पाहिजे? पैसा लय वाईट. चांगल्या चांगल्या माणसाला नाशिवतो, नको ते करायला होतो. बायका काय मनापासून करत असतील असं वाटत नाही. रानमाळात कष्ट करण्यापरस आयत्या पायतं भूताचं देणं घावतंय म्हणल्यावर त्यासनी काय नागडे बी पावत्याल. आता गप बसायचं. जसं काय आपल्याला माहीतच नाही असं दावायचं. रेड हँड जाग्यावर पकडायचं. साऱ्या गावामोर पितळ उघडं पाडायचं. रामा पाटील सपान रंगवण्यात रमूनच गेला. श्रोते हो, हा होता साती आसरा ह्या कादंबरीचा 3रा भाग. 4था भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.